मुलांना आत्मीयता वाटेल त्या इमारतीबद्दल आणि मग हळूहळू जेव्हा ती यायला लागतील तेव्हा ती ठरवतील त्यांना कुठल्या माध्यमात जायचंय. पण तुम्हाला सीबीएसई कडे लोक जेव्हा आणायचे होते तेव्हा तुम्ही चकचकीत केल्यात इमारती. जर तुमच्याकडे मराठी शाळांमध्ये जर मुलं कमी येत आहेत ही जर तुमची तक्रार असेल तर त्या मराठी वस्तीतल्या मुलांना काहीतरी आकर्षक वाटावं अशा काही तुम्ही ऍक्टिव्हिटीज घ्या ना तिकडे. आणि जर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जी मुलं येत आहेत ती शाळेची जबाबदारी आहे असं तुम्ही म्हणता, अनुदानित बाकीच्या ज्या शाळा असतात त्यांना किती कंपल्सरी आहे ऑडिट? त्यांना सतत अहवाल द्यायला लागतात सगळ्याचे. मग महानगरपालिकेच्या शाळांना ते कंपल्सरी नाहीये? तुम्ही विचारा बरं, तुम्हाला नाही असं? तुमची इमारत कशी आहे, कुठल्या स्थितीत आहे याच्याबद्दल ऑडिट नसतं? आणि किती प्रश्न विचारले जातात? मग महानगरपालिकेच्या शाळांसाठी ती गोष्ट का नाही? आणि आम्ही असं म्हटलं होतं, म्हणजे मी असंही बोलले होते एकदा, आता मध्यंतरी लोकमत कडून एक कार्यक्रम झाला होता की महानगरपालिकेकडूनच्या तुमच्या अपेक्षा, असा एक त्यांनी चर्चा केली होती. त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं होतं की जर तुमच्याकडे मराठी शाळांमध्ये जर मुलं कमी येत आहेत ही जर तुमची तक्रार असेल तर त्या मराठी वस्तीतल्या मुलांना काहीतरी आकर्षक वाटावं अशा काही तुम्ही ऍक्टिव्हिटीज घ्या ना तिकडे. तुमच्याकडे इमारत आहे, या सगळ्या इमारती अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहेत. ज्या कुठल्याही ह्या ज्या निम्न मध्यम वर्गाच्या ज्या वस्ती असतील तिथपासून जवळ चालण्याच्या अंतरावरती ह्या सगळ्या इमारती आहेत. का नाही तुम्ही तिथे कुठली शिबिरं करत मुलांसाठी? का नाही तिकडे कुठलं तरी कलेचे क्लासेस होत? तुम्ही घ्या. मी तर म्हणते तुम्ही 15-15 रुपये फी घ्या, नॉमिनल 50-50 रुपये फी घ्या, पण काहीतरी तर तिथे ऍक्टिव्हिटी करा की जेणेकरून मुलांना आत्मीयता वाटेल त्या इमारतीबद्दल आणि मग हळूहळू जेव्हा ती यायला लागतील तेव्हा ती ठरवतील त्यांना कुठल्या माध्यमात जायचंय. पण तुम्हाला सीबीएसई कडे लोक जेव्हा आणायचे होते तेव्हा तुम्ही चकचकीत केल्यात इमारती. आम्ही जेव्हा बोलवाचन सारखा प्रथम नावाच्या संस्थेचा कार्यक्रम राबवत होतो तेव्हा काचा फुटलेल्या असायच्या हे जेव्हा सांगायचो की काचा फुटल्यात, त्या लावून द्या, त्या लावून द्या, त्या लावून द्या, ते कुणी करायला तयार नव्हतं. पण जेव्हा सीबीएसईच्या शाळा करायच्या होत्या तेव्हा रंगीबिरंगी झाल्या शाळा, पताका लागल्या शाळांवरती. बरोबर आहे ना? म्हणून तुमच्याकडे मुलं आली. तर तुम्हाला जाहिरात कशी करायची तेही माहितीये. सगळ्यात पहिल्यांदा मी बघितली जाहिरात आयुष्यात माझ्या की मुख्यमंत्र्यांच्या फोटो सकट सीबीएसईच्या शाळेची जाहिरात येते. अशी करा बरं कुणीतरी मराठी ची जाहिरात मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह. म्हणू देत लाडक्या मुख्यमंत्र्यांची लाडकी मराठी शाळेत जाणारी मुलं, अशी येऊ देत जाहिरात. अमित साहेबांना एक विचारायला पाहिजे की अहिल्यानगर महापालिका शाळेचं तिथं उदाहरण पालकर साहेब शिक्षणाधिकारी असताना कोरोनाच्या आधी घडलेले आहे. 70चा पट 400 झाला. त्यांच्याकडे अहवाल आहे. त्या शाळेला स्वतः अमित साहेबांनी भेट द्यावा आणि हे कार्यक्रम सुरू करावा. नाही ना. बरं, परत हे पण आमचा पण हा प्रश्न येतो की आता जेव्हा ते आम्हाला असं म्हणतात की तुम्ही कार्यक्रम द्या, तर तो कार्यक्रम पण जर आम्हीच राबवायचा असेल नेऊन तिथे, तेही करू आपण, तसंही आपण लोक उभे करू. पण हे सगळंच म्हणजे असं वाटतं की हे आत्ता तुम्ही गप्प बसा म्हणून तुम्हाला दिलेली गोष्ट ही असू नये, अशी आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे. महानगरपालिकेच्या इमारती ज्या पद्धतीने, म्हणजे त्यांनी आपल्याला असं म्हटलं की जेव्हा दीपक राजाध्यक्ष आमच्या बरोबर होते, आविष्कारचे अध्यक्ष आहेत ते, नाही सचिव आहेत ते, तर त्यांनी असं म्हटलं की मोरी रोडवरची शाळा पहिल्यांदा पाडली आणि नंतर त्याच्यानंतर मिया छोटानी मार्गावरची जी शाळा आहे ती, तर त्यांनी असं विचारलं की आता त्या आधीच्या जमिनीवरती शाळाच उभी राहील ना? तर त्याच्यावरती ते म्हणाले की जमीन कुणाकडे? बीएमसी कडे आहे ना, मग शाळाच उभी राहील ना. ही संदिग्धता जी आहे ना ती फार घाबरवणारी आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनीच खूप जागरूक राहण्याची गरज आहे. ही उत्तरं दिल्यानंतर आता तुमच्याच याच्यात आहे बहुतेक की 35 मजली इमारती बांधून त्याच्यामध्ये एकाच मजल्यावरती जर शाळा असेल. अहो, शाळेची इमारत कशी हवी बरं? शाळा म्हणजे नुसती इमारत असते का? त्याचं क्रीडांगण, त्याचं मैदान, ह्या गोष्टींचं काय? वरती जायचा जिना जो आहे तो मॉलचा आहे आणि मध्ये जायचा जिना आहे तो शाळेचा आहे. अशा हे शैक्षणिक वातावरण होईल का? त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संघर्षामध्ये, मला वाटतं हा संघर्ष खूप जास्त मोठा आहे. जितकी तीव्रता आत्ता इथे बोलताना जाणवते त्याच्यापेक्षा ती खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण साथ द्याल अशी अपेक्षा करते. टक्केवारी, मला वाटतं की ह्या सगळ्या बातम्या आणि सगळ्या गोष्टी देत असताना
कधीही जेव्हा टक्केवारी येते आणि आकडे जेव्हा येतात ना, तेव्हा ते लोकांना जास्त महत्वाचं वाटतं. त्याच्यामुळे शक्यतो ती जितकी आपल्याला देता येईल तुम्हाला आणि तुम्ही जितकी आम्हाला देऊ शकाल तशी तुम्ही, कारण हे दोन्हीकडून व्हायला पाहिजे, तर ती आपण एकमेकांना पुरवत राहू. श्याम सोनार अत्यंत पाठपुरावा करत असतात एखाद्या गोष्टीचा सांगितल्यानंतर. तसंच तुम्ही सगळेच जण कराल अशी अपेक्षा आहे.